आज मी तुम्हाला त्रिपुरी पौर्णिमा आणि चौल गावात वसलेलं हे रामेश्वर मंदिर त्याबद्दल काही माहिती सांगणार आहे। कार्तिक मासात येणारी ही त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरी पौर्णिमा अशा दोन नावांनी संबोधली जाते। समुद्र मंथनानंतर भगवान महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून संबोधले जाऊ लागले। रामेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर बाजूलाच एक गणेशांचे व श्री दत्तांचे मंदिर आहे। त्याच्याच बाजूला आशापुरा मातेचे मंदिर आहे व मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच लांब, रुंद व जमिनीपासून जरा उंच असलेले एक शाळुंक आहे। तिच्या मध्यभागी उंच असे लिंग नसून खोल असे स्वयंभू शिवलिंग आहे। त्याच्याच बाजूला गणेशांची व श्री विष्णूंची मूर्त आहे। विष्णूंच्या मूर्तीसमोरच एक पर्जन्य कुंड आहे। 1941 रोजी हे पर्जन्य कुंड उघडले गेले होते। मुख्य मंदिरातून बाहेर आल्यावर बाजूलाच विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे। दर एकादशीला इथे हरिपाठ असतो। मंदिराच्या मागच्या बाजूला मारुती मंदिर आहे। मंदिराच्या समोर मोठी पुष्करणी आहे। त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिराला पूर्ण रोषणाई करून भव्य असा दीपोत्सव साजरा केला जातो। व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि या पूर्ण व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सॅम्स क्रिएटिव्ह ब्लॉगला व्हिजिट करा।